श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीला नंबर 627 उर्वरित भाग. सर्वज्ञ म्हणाले, बाई त्यांचे काही वाटत नाही तर कोणाचे वाटते. बाई महात्म्याची सेवा किंवा त्यांच्या जवळ राहणे हाही एक प्रकारे विषय विकारच. महादाईसा म्हणाले, जी मी निर्दोष आहे हे सर्वज्ञ जाणतात की. सर्वज्ञ म्हणाले, बाई ते एक नाही म्हणजे मुख्य विषय भोग जरी नसला तरी विको काही एकमुख विको तो सर्वत्वमुख की. तो कसा जी. सर्वज्ञ म्हणाले, दादोसांजवळ जायला आवडे, त्यांच्याशी बोलू आवडे, त्याला देणे आवडे, त्याचे घेणे आवडे, त्यांचे करू आवडे, त्यांच्याकडून करून घेणे आवडे, त्यांच्या बरोबर उठणे आवडे, त्यांच्या बरोबर बसणे आवडे, त्याला पाहणे आवडे, त्याचे ऐकणे आवडे. असा विषय सर्व प्रकाराने असतो बाई. यंत्रारूढा होईजे तो उसिटा विको भोगणे की. विको तो हाव भावची भोगो सरे. पहा बाई असे काही नाही. जी तर असे सर्वज्ञांनी मला कधी काही निरूपण केले नाही. सर्वज्ञ म्हणाले, पाणी या तुला गुंडा वरी पाणी ये भिजला ओला दिसे. फोडोनी पाहिजे तव आतू कोरडा असे. तसे परमेश्वराजवळ राहत असताना एखादा ज्ञानी दिसतो, परंतु काही विचारल्यावर आता हात चुकीच्या ज्ञानाने कठीण झालेला आहे असा दिसतो. कोण्या एका इंद्रियाचा विषय कोणाला उपभोग घेणे आवडत नाही तर काय फक्त त्यालाच विषय म्हणावे. यावर महादाईसाने विचारले, जी तर सर्वज्ञ मनाई का करत नव्हते. सर्वज्ञ म्हणाले, बाई सिन्नरला प्रथम भेटीला आल्या तेव्हा तुम्हाला आम्ही राहा म्हणत होतो, तेव्हा तुम्ही राहिल्या नाहीत. आणि वृद्धाबाईसा कोणत्या कारणाने राहायचे म्हणत होती. सत्संभवी मास उपवासी आणि वृद्धाबाईसा सोबत राहायला सांगितले तर तेव्हाही न राहता दादोसा सोबतच गेले आणि द्वारावतीला गेल्या तेव्हा आम्ही तुम्हाला मनाई केली नाही का. तरी तुम्ही त्यांच्या सोबतच गेल्याच. वाराणसीला जाऊ नका म्हणून वारंवार सांगितले. तीर्थक्षेत्र अमोचक, परमेश्वर दास्य मोचक असे त्या प्रसंगी सांगितले नाही का. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.